भक्त हो, नमस्कार. आज एका खास गोष्टीविषयी जाणून घेणार आहोत की बऱ्याच लोकांची गाडी अगदी चांगली चालत असते आणि अचानकपणे त्यामध्ये काही ना काही विपत्ती येते आणि मग विचारात पडतात की सारं काही सुरळीत चालले होते, धंदा पाणी चांगला चाललेला होता, खूप मोठे नाव होते आणि मीही मेहनत करत होतो, सगळं काही जुळून आलेलं होतं आणि अचानकच त्यामध्ये परेशानी आली. नोकरी सुरळीत होती आणि अचानक सुटली. कुठे काय प्रॉब्लेम झाला माहीत नाही. घरामध्ये मी वास्तूचीही व्यवस्था ठीक केली आणि पूजापाठही करून पाहिली, सर्व काही लागेल ते केले, पण जी काही अडचणीची समस्या सुरू झाली ती पुन्हा मात्र सुधारलीच नाही. आज मला एवढा मान होता, लोक मला नावजत होते. जे लोक मला समाजात साहेब कसे काय चाललंय, भावा बरं आहे ना, सर्व काही ठीक आहे ना, असे विचारपूस करायचे. तर आज मी त्यांच्यासमोर जातो तर साधे विचारतही नाहीत, जशी की आता आपली कुठे इज्जतच नाही अशी परिस्थिती आहे. अशात आता मी काय करू? तर बघतो, आपणास सांगू इच्छितो की तुम्ही या गोष्टीचे खास ध्यान ठेवा. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा पण कोणती परेशानी येते तेव्हा ती खूपच अज्ञातपणे येते. हे मी खूपच अगदी सहजतेने तुम्हाला समजविणार आहे की ही काय येते. तर या गोष्टींचे ध्यान ठेवा तर कधीच ह्या समस्या अडचणी येणार नाहीत. ह्याचे थोडेसे ध्यान घ्या. तर बघतो, यात खास करून महिला कधी कुठे जात असतात, जसे आपल्या बहिणीच्या घरी जातात, मैत्रिणींच्या घरी जातात, कधी वस्तीसाठी जातात. तर अशा वेळी जाताना त्या स्त्रिया 2 दिवसांसाठी लागणारे घाई गडबडीत आपले कपडे घेऊन जात नाहीत आणि तेथे गेल्यानंतर त्यांची आई अथवा बहीण बोलते की आता आलीच आहेस तर 2 दिवस राहूनच जा. आणि अशा वेळी त्या बोलतात की ठीक आहे राहते, अरे पण माझ्याकडे कपडे नाहीत, मी वस्तीसाठी लागणारे जास्तीचे कपडे, साडी, मॅक्सी वगैरे आणले नाहीत. ठीक आहे, तुझ्या बहिणीचे वापर, तुझ्या वहिनीचे वापर किंवा तुझ्या नंदेचे कपडे नेस. तर फक्त हो, असे दुसऱ्यांचे वस्त्रे, साडी कधी नेसलीच नसेल अशी कोणतीही स्त्री या दुनियेत नसेल. आपल्या आयुष्यात एकदा तरी दुसऱ्यांची साडी तिने नक्कीच नेसलेली असेल. तर भक्त हो, हे सांगण्याचे कारण हे की जेव्हा पण तुम्ही कोणा दुसऱ्याची वस्त्रे, कपडे, मग ते पुरुष असोत अथवा महिला, स्त्रिया किंवा तरुण तरुणी असोत, आणि दुसऱ्यांची वस्त्रे घेऊन तुम्ही अंगावर धारण करता, स्त्रिया त्यांना नेसतात, तर आजपर्यंत केलेले तुमचे पुण्य, मेहनत आणि समृद्धीमध्ये तुम्ही पाणी फिरले आहे हे समजून जावे. हे आपल्यापैकी काही लोक जाणत नाहीत आणि प्रत्येक व्यक्ती असा विचार करते की अरे माझीच तर बहीण, नणंद, वहिनीच तर सांगते ना नेसायला, त्यांचेच तर कपडे आहेत, कोणा बाहेरच्यांचे थोडे आहेत आणि त्यांना ते नेसू लागतात. तर भक्त हो, असे दुसऱ्यांचे कपडे धारण केल्याने, नेसल्याने, मग भले ते लोक किती भाग्यशाली असो, किती पुण्यशाली काना असो किंवा मग सुख समृद्धीत काना असो, कोणाच्या समृद्धीला तुम्ही घेऊ शकत नाही. तर त्या वस्त्रांच्या निगेटिव्हिटीलाच तुम्ही घेत असता. त्या वस्त्रांमध्ये, कपड्यांमध्ये एवढ्या दिवसांपासून जी निगेटिव्हिटी जमा झालेली असते ती जशीच्या तशी तुमच्यात उतरते. आता तुमच्यापैकी असा विचार करतील की मी तर व्यापारधंदा नोकरी करत नाही, माझे तर मिस्टर नोकरी व्यापार करतात, याने काय एवढा फरक आमच्या जीवनात पडणार आहे. पण बघतो, त्या निगेटिव्हिटीच्या तुमच्यात आल्यानंतर, उतरल्यानंतर तुम्हाला जर रडवायचे लिहिलेले असेल तर सर्वात प्रथम तुमच्या व्यापाराला रडवेल, तुमच्या धनाला रडवेल आणि या अभावाच्या कारणामुळे तुम्हीही रडूनच राहाल. हे रडणे नक्कीच घडून राहील. यासाठी कधीही कोणत्या स्त्रीला व पुरुषाला दुसऱ्यांचे वापरलेले वस्त्रे घालू नयेत. जर कोणी नवीन कोरे वस्त्र भेट म्हणून दिले तर ती वेगळी गोष्ट आहे, पण कुणाचे वापरलेली वस्त्रे आपण घालू नये. बघतो, जर तुम्ही कोणाची अशी वस्त्रे धारण करता तर समजून जा की त्याच दिवसापासून तुमच्या जीवनाच्या गाडीचा यू टर्न सुरू झाला. भक्त हो, हे सर्व तुम्हाला हलके वाटत असेल, पण यात खूप काही अदृश्य नकारात्मकता लपलेली असते आणि त्या निगेटिव्हिटीची शक्ती तुमच्या जीवनावर प्रभाव पाडतात हे नक्की.
ही पूर्ण ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. बघतो आता दुसरी गोष्ट, खास करून पुरुषांसाठी. जेव्हा कोणी व्यक्ती 4-5 मित्रांना भेटतो आणि त्यांच्यासोबत गप्पा मारू लागतो, त्यावेळी अचानक समजा त्याचे लक्ष मित्राच्या हातावरील मनगटातील घड्याळावर जाते, तर तो बोलतो की तुझे घड्याळ फारच सुंदर आहे. आणि मग एखादा असा मित्र असेल तर तोही बोलतो की भाई, तर मग घे की 4 दिवस तूही घालून वापर, अरे मित्रच तर आहेस, परत करशील. असा विचार करून आपण या घड्याळास हातात घालून वापरू लागतो. बघतो हो, जसे की घड्याळ आपल्या मनगटात धारण केले जाते आणि कोणीही डॉक्टर, वैद्य, ज्योतिष आपली नाडी जेव्हा चेक करतो तर तेही याच ठिकाणी पकडून करत असतो. पूर्ण शरीरामध्ये वात, पित्त, कफ, नवग्रहांची स्थिती आपल्या या नाडीद्वारे जाणली जाते. वैद्य जो आहे याच नाडीद्वारे आपला वात, पित्त, कपाला ओळखतो. ज्योतिषी आपल्या नवग्रहांची स्थितीलाही याच नाडीद्वारे जाणून सांगत असतो. तर तुमची जी ही नाडी आहे त्यात तुमच्या जीवनभराच्या शक्ती स्थित असतात आणि घड्याळ जे आहे ते तेथेच धारण केले जाते. आणि अशा घड्याळाला घेऊन कोणी दुसरा आपल्या मनगटात धारण करतो तर समजून जा की आजपर्यंत त्याने जी पण समृद्धी मिळवली, सुख प्राप्त केले आहे, जीवनामध्ये जे धनसंपदा प्राप्त केली, त्या काळाच्या वेळेला त्याच दिवसापासून या सर्वांसाठी तो आपले हात धुवून बसेल. त्या दिवसानंतर त्याची एक वेगळ्याच प्रकारच्या अदृश्य स्वरूपात समस्या, अडचणी आणि परेशानी सुरू होऊन जातील. आणि त्यामुळे कधीही कोणाचे वापरलेले घड्याळ, स्त्री असो वा पुरुष, आपण आपल्या मनगटात धारण करता कामा नये. आणि तिसरी खास वस्तू बघतो ती ही की आपला रुमाल. बघतो दुसऱ्याची वस्त्रे घातल्याने 7 दिवस, महिन्याभरात आपला प्रभाव करण्यास सुरू करतात. मग जरी तुम्ही एकदाच घातलं तरी सुद्धा, पण रुमाल त्याच वेळेपासून आपला प्रभाव सुरू करतो, कारण रुमालाला तुम्ही तुमच्या हातात वापरत असता. या दोन्ही हातांमध्ये तुमचा पूर्ण संसार समावलेला आहे. कोणा ज्योतिषाला तुमचा हात दाखविता तर तो तुमची सर्व माहिती तुम्हाला सांगेल की गाडी आहे, तुमचे स्वतःचे घर आहे, मुले आहेत, तुमची बरकत होत आहे, इत्यादी वगैरे. तर बघतो कधी कधी होते काय की कधी अचानक तुमच्या डोळ्यात काही कचरा जातो, चेहऱ्यावर कोणता अचानक डाग लागतो, तर अशा वेळी मित्र बोलतो की घे बाबा माझा हा रुमाल आणि कचरा साफ कर, डोळ्यातील, चेहऱ्यावरील पाणी मारून रुमालाने पुस वगैरे. असे प्रसंग कधी कधी घडतात तुमच्यासोबत. तर अशा वेळी बघतो हो, तुमचा चेहरा तर साफ होईल, पण या रुमालाचा वापर त्याने कशासाठी केला असेल आपणास माहीत नसते. तर या सर्व निगेटिव्हिटी याच्या घामातून उतरलेल्या असतात. आता तुम्हीच विचार करा, जर आपल्याला ज्या ज्या गोष्टींमुळे आलेला घाम आपल्याला केवढे दुःख देऊन जात असतो, तर दुसऱ्याच्या त्या रुमालाला पुसलेल्या घामाने किती दुःखे, कष्ट, निगेटिव्हिटी असतील, तर मग अशा वस्तू तुम्ही वापरता तर याचा काय प्रभाव होईल हे आता मात्र तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही समजलाच असालच. तर यासाठी बघतो हो, दुसऱ्याची वस्त्रे, घड्याळ आणि रुमाल या 3 वस्तूंना जर तुम्ही कोणाकडून घेणार नाही आणि यापासून वाचून राहाल तर तुम्ही अदृश्य कळत नकळत तुमच्या जीवनात येणाऱ्या दुःखांपासून आणि परेशानींपासून वाचून राहाल आणि सदा सुखी राहाल. तर या गोष्टींना ध्यानात ठेवून तुम्ही तुमच्या जीवनात पूर्णपणे सुरक्षितता प्राप्त करू शकता. बघतो ह्या माहितीच्या वस्तू ज्या आहेत त्या छोट्या छोट्या आहेत पण फारच प्रभावशाली असतात, हे मात्र ध्यानात ठेवा. आशा करतो की ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच काही सांगून गेली असेल व आवडलीही असेल. ब्रह्मांड नायक तोची एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.